नमस्कार, नाशिकची गौरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला सगळ्यांना शुभ दुपार. आणि आज काही मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करणार नाही आहे बरं का. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला, तो व्हिडिओ म्हणजे आपल्याला ना आजकाल भरपूर टेन्शन असतं आयुष्यामध्ये. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टेन्शन असतं. मग कोणाला वेगवेगळ्या प्रकारचं टेन्शन असतं, कोणाला कामावरचं टेन्शन असतं, कोणाला घरातलं असतं. यातून आपल्या नातेवाईकांचं, रिलेटिव्हजकडनं मिळणारा स्ट्रेस किंवा लोक आपल्याशी कसे वागतात. काही लोक खूप चांगले असतात, काही लोक खूप मतलबी असतात, काही लोक खूप स्वार्थीपणे वागतात. तर ह्या लोकांना कसं टॅकल करायचं, ह्या लोकांना कसं हँडल करायचं, याच्यावर थोडीशी आज चर्चा करणार आहे. ह्या सगळ्या फेजमधनं मी सुद्धा जातीये, म्हणजे मला सुद्धा हे अनुभव येतात, प्रत्येकालाच येतात आयुष्यामध्ये. पण ह्या लोकांना कसं हँडल करायचं स्मार्टली. आणि त्यांना अशा लोकांना असं वाटतं की ह्या माणसाला ज्या वेड्यात काढायचे प्रकार चाललेत किंवा काही पण असं अपमानास्पद बोलायची सवय असते काही लोकांना, ते समोरच्याला कळतच नाही असं वाटतं. पण आपण पण या लोकांना कसं स्मार्टली हँडल करायचं ह्या विषयावर आज थोडीशी आज चर्चा तुमच्याबरोबर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. थोडेफार काही पॉईंट मी काढून घेतलेले आहेत. हे प्रॉब्लेम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण मग मनस्ताप न करता शांतपणे अशा लोकांना कसं हँडल करायचं हे तुमच्याबरोबर आज थोडंसं शेअर करते. चला बघूया. चला नेहमीप्रमाणे काही पॉईंट्स काढून घेतलेत आणि आपण थोडीशी चर्चा करूया. असे घाणेरडे अनुभव मला सुद्धा येतात. म्हणजे अगदी घरापासून ते अगदी बाहेरपर्यंत असे नातेवाईकांचे, नंतर आपल्या जवळपास राहणाऱ्या लोकांचे असे अनुभव येतच असतात. तर आता मतलबी लोकांशी वागताना भावनिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये गुंतून राहायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि व्यवहारी राहायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे मतलबी, स्वार्थी, कपटी अशा जे लोक, नातेवाईक म्हणा, तुमच्या संपर्कात येणारे कुठलेही लोक असो, ऑफिसमध्ये असो, यांच्याशी भावनिकदृष्ट्या तुम्ही कधीही गुंतून राहू नका आणि व्यवहाराला चोख राहायला पाहिजे. अशा लोकांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कसं वागलं पाहिजे, तर आपला पहिला पॉईंट आहे लिमिटमध्ये राहायचं. म्हणजे मेंटेन सेफ डिस्टन्स. त्यांच्याशी जास्त जवळीक साधू नका. गरजेचं असेल तेवढंच बोलायचं, कामापुरतंच बोलायचं. म्हणजे जास्त आपण पगळपणे बोलायचं नाही, लाळघोटेपणाने बोलायचं नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढंच बोलायचं. कारण काय होतं, ह्या लोकांचा इकडची तिकडे करण्याची अशी घाणेरडी सवय असते. त्याच्यामुळे जास्त आपल्या ज्या काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतील त्या अशा लोकांमध्ये अजिबात शेअर करायच्या नाही. आपल्या गोपनीय गोष्टी आपल्या मुठीमध्येच ठेवायच्या. अजिबात ह्या लोकांची जवळीक साधायची नाही आणि गरज असेल तेवढंच बोलायचं. जास्त पगळपणा किंवा लाळघोटेपणा या अशा लोकांशी करायचा नसतो. गोष्टी शेअर करू नका. गोष्टी शेअर करू नका म्हणजे तुमचं खाजगी आयुष्य, समस्या, आनंदाच्या गोष्टी फारशा या लोकांशी शेअर करायच्या नसतात. कारण त्याचा वापर ते स्वतःच्या फायद्यासाठी करतात. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपल्या ज्या काही गोष्टी असतात, ज्या कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या असतात. आता फॅमिली मेंबरमध्ये, नवरा बायकोमध्ये काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या असतात. मग आपल्या फॅमिलीमध्ये काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवायच्या असतात. ह्या ज्या काही गोपनीय ठेवण्याच्या गोष्टी ह्या अशा लोकांबरोबर शेअर करायच्या नाही. मग त्या तुमच्या दुःखाच्या गोष्टी असू दे, तुमच्या आनंदाच्या गोष्टी असू दे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या लोकांशी आनंदाच्या गोष्टीही शेअर करू नका आणि आपल्या दुःखाच्या, आपल्या मनाला वाईट वाटलेत अशा गोष्टी सुद्धा शेअर करू नका. कारण दुःखाच्या गोष्टी शेअर केल्या की लोक हसतात. म्हणजे काय म्हणतात ना, ती म्हण आहे, रडून काढायचं, हसून काढायचं आणि रडून सांगायचं, असं काहीतरी म्हण आहे. तशी ते पद्धत आहे की रडून सांगायचं आणि रडून काढायचं आणि हसून सांगायचं, असे प्रकार होतात. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या लोकांबरोबर शेअर कधीच करायच्या नाही. लक्षात ठेवा. नाही म्हणायला शिका. नाही, आपण बऱ्याच वेळेला असा विचार करतो ना की मी नाही म्हटलं तर यांना कसं वाटेल, मी नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल, मग हे माझं हो म्हणणं गरजेचंच आहे, मला तर वेळ नाही आहे, पण यांना नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल. समोरच्याच्या मनाचा विचार करू नका कधी. जेव्हा गरज असेल तेव्हा ठीक आहे, पण ती व्यक्ती जर तुम्हाला कधी रिस्पेक्टच देत नाही आहे, ती व्यक्ती तुमचा आदर करत नाही आहे, तर अशा लोकांसाठी तुम्ही नाही म्हणायला शिका. जर तुम्हाला त्यांच्याकडनं होणारा त्रास, मानसिक त्रास टाळायचा असेल तर वेळेत स्पष्टपणे नाही म्हणायला शिकायचं. म्हणजे स्पष्ट बोलायला शिकायचं, नाही म्हणायला शिकायचं. त्यांचा विचार करायचा आणि आपल्याला त्रास होत असेल तरीही हो म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कुठे त्यांच्याबरोबर जायचं असेल, मग त्यांना वाईट वाटेल म्हणून तुम्ही म्हणायचं हो मी येते, मनातनं तर आपली इच्छा नाही आहे, आपल्याला बरं नाही आहे, तर स्पष्ट नाही म्हणायला शिकायचं. अशा लोकांशी स्पष्ट बोलायला शिकायचं. अपेक्षा ठेवू नका. एक्सपेक्टेशन ठेवायच्या नाहीत. मतलबी लोकांकडनं मदतीची किंवा चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला दुखावणं आहे.
खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, की जी लोक मतलबी असतात, स्वार्थी असतात, त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायच्या हे म्हणजे स्वतःला दुःख करून घेणं काम आहे. आपण म्हणतो मी हिच्यासाठी एवढं केलं, मग तिने मला काहीच रिस्पॉन्स दिला नाही. नो, अपेक्षा ठेवू नका. तुम्ही जेवढ्या अपेक्षा ठेवाल तेवढं तुम्हाला जास्त दुःख मिळेल. त्याच्यामुळे अशी लोक एक तर तुम्हाला मदतीला धावणार नाही, त्यांना काही उपयोग त्यांचा होणार नाही. त्यांना फक्त आने दो एवढंच माहिती असतं, करून घ्यायचं, करून घ्यायचं, करूनच घ्यायचं. पण समोरच्या जी व्यक्ती तुमच्यासाठी करते तिच्यासाठी काहीच करायला तयार नसतात. त्याच्यामुळे अशा घाणेरड्या लोकांकडनं कधीही अपेक्षा ठेवू नका आणि म्हणजे स्वतःला अपेक्षा ठेवून स्वतःला दुःख करून घेऊ नका. त्याच्यामुळे अशा घाणेरड्या आणि थर्ड क्लास मेंटॅलिटीच्या लोकांकडनं कधीही अपेक्षा ठेवायच्या नाही. शून्य अपेक्षा ठेवायच्या त्यांच्याकडून. व्यवहार चोख ठेवायचा. आपले जे ट्रान्झॅक्शन्स असतात हे चोख ठेवायचे, म्हणजे आर्थिक किंवा इतर कोणत्याही व्यवहारामध्ये स्पष्टता ठेवायची, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला फसवणुकीला सामोरं जावं लागणार नाही. आता काही लोकांशी आपण व्यवहार केलेले असतात म्हणा, किंवा काही असतील तुमचे काही हे, तर त्या संबंधांमध्ये स्पष्टता ठेवायची, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. दुर्लक्ष करा, इग्नोर करायचं, दुर्लक्ष करायला शिकायचं. आणि आपल्याला आयुष्यामध्ये सुख म्हणजे नक्की काय असतं माहिती का तुम्हाला? सुख म्हणजे दुर्लक्ष करण्याचं. जे लोक आपल्याला त्रास देतात, जी लोक आपल्याला मानसिक आपल्याला खच्चीकरण करतात, अशा लोकांकडे दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवणं म्हणजेच सुख आहे आजकालच्या आयुष्यामध्ये, आजकालच्या कलयुगामध्ये. ही गोष्ट मात्र विसरू नका. जर ते टोचून बोलत असतील किंवा त्रास देत असतील तर त्यांना उत्तर देऊन वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. रस्त्याने एखादं जर कुत्रं भुंकत असेल तर आपण त्याला एकदा दोनदा हुसकून देतो, पण तिसऱ्यांदा आपण म्हणतो जाऊ दे, सवय असेल म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर अशा लोकांकडे अक्षरशः इग्नोर करायचं, दुर्लक्ष करून निघून जायचं. सुज्ञ माणसं जी असतात ना, तुम्हाला सांगते, सुज्ञ माणसं जी असतात ही कुठल्याही मूर्ख लोकांच्या नादी लागत नाही. सुज्ञ लोक कुठल्याही मूर्ख लोकांच्या नादी लागत नाही, कारण त्यांच्याशी बोलून आपला वेळ वाया जातो, आपला अपेक्षा भंग होतो, आपल्याला दुःख होतं. त्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं सगळ्यात चांगलं असतं. आणि हा व्हिडिओ मी कोणालाही पर्सनली बोलत नाहीये, मी जनरल फक्त चर्चा करते तुमच्याशी. तर अशा लोकांपासून लांब राहणं हे सगळ्यात चांगलं असतं. आपला पुढचा पॉइंट आहे जशास तसं वागा, बिहेव अकॉर्डिंगली. आता जसं ते वागतात तसं वागणे हाही एक पर्याय असू शकतो. आपण समोरच्या माणसाला सतत आपण त्याला रिस्पेक्टच देत गेलो, नको, तो मोठा आहे त्याला वाईट वाटेल, तो लहान आहे त्याला वाईट वाटेल, तर मग काय होतं माहिती का? त्या माणसाला जास्त महत्त्व प्राप्त होतं. त्याच्यामुळे बिहेव अकॉर्डिंगली म्हणजे जशास तसं काही वेळेस वागणं हे अगदी हा एक पर्याय अगदी महत्त्वाचा आहे. कारण त्या माणसाला आपण त्याच्यासारखंच काही वेळेस वागल्याशिवाय, काही लोक इतकी निर्लज्ज असतात की समोरच्याला इतका त्रास देतात, समोरच्या विषयी वाईट बोलतात, म्हणजे तोंडावर एक, मागून एक, ओठात एक, पोटात एक, सगळीकडे वेगवेगळं बोलायचं असतं. पडद्या पुढचा चेहरा वेगळा, पडद्या मागचा चेहरा वेगळा. हे सगळे असे चेहरे बदलणारे जी लोक असतात ना, एखाद्या दिवशी त्यांच्याशी जशास तसं वागलं ना, म्हणजे त्यांना कळतं की आपण वागल्यावर समोरच्या व्यक्तीला किती त्रास होत असेल, म्हणून जशास तसं वागणं हा सुद्धा एक पर्याय असू शकतो. तर ते स्वार्थी आहे तर तुम्ही त्यांच्याकडनं फार अपेक्षा काही ठेवायच्या नसतात. मूर्ख लोकांच्या कधीही नादी लागायचं नसतं. स्पष्ट संवाद, अगदी स्ट्रेट फॉरवर्ड जरी तुम्हाला कोणी म्हटलं तरी चालेल, पण तुमचं जे बोलणं हे स्पष्ट ठेवा. होला हो म्हणा, नाहीला नाही म्हणायला शिकायचं. जर त्यांच्या वागण्यात त्रास होत असेल तर थेट शांतपणे आपली नाराजी व्यक्त करा. कारण समोरच्या माणसाला काही वेळेस काय होतं, समोरचा माणूस आपल्याला त्रासच देत राहतो. आपल्याला मेंटली काहीतरी चार लोकांमध्ये टोमणे मारायची सवय असते, किंवा मुद्दामून काहीतरी घालून पाडून बोलायची सवय असते, हाडतोड करायची सवय असते. तर अशा लोकांना शांतपणे त्यांच्या वागण्याची ओळख देणं हे सुद्धा गरजेचं असतं. हे जर त्यांना ओळख दिली नाही ना, तर त्यांना वाटतं की आपण काय वागतो हे समोरच्या माणसाला समजतच नाहीये. या मूर्ख लोकांचे असे गैरसमज लगेच होतात. त्याच्यामुळे काही वेळेस त्यांना तिथल्या तिथे त्यांच्या वागण्याची समज म्हणजे अगदी ॲरोगंटली नाही, शांतपणे द्यायची, म्हणजे त्यांच्या डोक्यात फरक पडतो. स्वतःला प्राधान्य द्या. आपली स्वतःची प्रायोरिटी, पहिल्यांदा आपल्या स्वतःला प्रायोरिटी द्यायला शिकायचं. आपली शांतता आणि आपला आनंद, आपली शांतता म्हणजे आपल्या फॅमिलीचा आनंद आहे. अशा लोकांपासून शक्य तितकं लांब राहायचा प्रयत्न करा, किंवा कमी संवाद ठेवायचा अशा लोकांशी. अशा मूर्ख लोकांमध्ये, आणि तुम्हाला मी एक सांगते, ही लोक
निगेटिव्ह असतात, जी लोक दुसऱ्याला त्रास देतात, दुसऱ्याला घालून पाडून बोलतात, टोमणे मारतात. 4 लोक अशी जमली आहेत म्हणून एखाद्या माणसाला टार्गेट करायचं आणि त्याला त्रास द्यायचा, हे जे वागणं असतं हे काही लोकांना जमतं आणि ते मूर्खांमध्ये जमा असतात, कारण ते नॉर्मल लोक असं वागत नाही. तर अशी जी लोक असतात त्रास देणारी, मेंटली दुसऱ्याला त्रास देणारी, तर अशा लोकांपासून लांब राहायचं आणि त्यांच्याशी आपलं कॉर्डिनेशन एकदम कमी ठेवायचं. कालांतराने काय होतं, अशा निगेटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये कधी इनडायरेक्टली एंटर होतात ते आपल्याला कळत नाही आणि आपण अचानक काही काळाने त्यांच्यासारखंच बोलायला लागतो. त्याच्यामुळे त्यांच्याशी संवाद कमी ठेवायचा आणि त्यांच्यापासून जितकं शक्य होईल तेवढं लांब राहायला शिकायचं. आता अशा लोकांबरोबर स्वार्थी नातेवाईकांशी वागताना, नातेवाईक म्हणा, तुमचे जेवढे कोणी कलिग असतील म्हणा, गल्लीतले लोक असतील म्हणा किंवा कोणीही असतील, व्हॉट एव्हर जे तुमच्या संपर्कात असतात, त्या स्वार्थी लोकांबद्दल मी बोलते. असे मतलबी आणि अशा जरा नॅरो माइंडेड लोक असतात, मेंटॅलिटी खराब असते, अशा लोकांशी वागताना आपल्या बाउंड्रीज सेट करणं हे खूप गरजेचं असतं. चला, स्वार्थी लोकांशी वागताना, मतलबी लोकांशी वागताना तुमच्या बाउंड्रीज तुम्ही सेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या सीमा निश्चित करणं गरजेचं आहे. कुठपर्यंत ह्या लोकांशी वागायचं, कुठपर्यंत ह्या लोकांशी बोलायचं, काय बोलायचं, काय बोलायचं नाही, हे सगळं आपल्याला आपल्या मनामध्ये आधीच ठरवून ठेवायला पाहिजे. तर अशा लोकांना भावनिकदृष्ट्या अशा लोकांपासून सावध राहायचं आणि अशा नातेवाईकांना नाही म्हणायला शिकायचं. तुमच्या कामामध्ये, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना कधीही हस्तक्षेप करू देऊ नका. कारण काय होतं माहिती का, चांगल्या गोष्टी ऐकल्या की यांना दुःख होतं, त्यांना वाईट गोष्टी ऐकल्या की आनंद होतो. अशा लोकांना आपल्या आयुष्यामध्ये अजिबात एंट्री द्यायची नाही आणि आपल्या कुठल्याही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्यापासनं त्यांच्या म्हणजे बरोबर कधी पण शेअर करायच्या नाहीत आणि कुठल्याच आपल्या पर्सनल लाईफमध्ये यांना अजिबात इंटरफिअर करू द्यायचं नाही. एवढं फक्त लक्षात असू दे. अपेक्षा कमी ठेवायच्या, ते तर तुम्हाला सांगितलं मी की यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका. मूर्ख लोकांशी अपेक्षा ठेवायच्या नाहीत. कारण आपल्याला दुःख होतं की आपण एवढं करतो, मग हा माझ्यासाठी काहीच करत नाहीये, मी याला एवढं कॉपरेट केलं तरी पण हे मला अशी ट्रीटमेंट देतात. नाही, शून्य अपेक्षा ठेवायच्या या लोकांकडनं. कारण त्यांच्या स्वार्थी स्वभावाची सुद्धा आपल्याला सवय करून घ्यायला वेळ लागतो. कारण आपण म्हणतो ना की नाही बाबा, नाही, त्याच्याकडनं अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे. त्याच्यामुळे अशा लोकांकडनं आपल्या माइंडची आपण आधीच तयारी करून ठेवायची की याला मदत करायची, पण याच्याकडनं अपेक्षा ठेवणं हे गरजेचं नाहीये. आणि आपला चांगला धर्म आपण सोडायचा नाही, कोणाला चांगली मदत करायची, कर्तव्य करायला आपण कधीही चुकायचं नाही. इमोशनल डिस्टन्स ठेवायचा, भावनिक अंतर ठेवायचं. त्यांच्याशी बोलताना भावनांमध्ये वाहून जायचं नाही. अशी लोक भामटी असतात बरं का. समोरच्याला इमोशनली ब्लॅकमेल करण्यामध्ये अशा लोकांचा हातखंडा असतो, तो कोणीच धरू शकत नाही. तर तसं करायचं नाही. अशा लोकांच्या मध्ये इमोशनली, बाई तिला तर आज खूपच वाईट वाटत होतं, मग मी तिला मदत करायला गेलंच पाहिजे, तिथे मला म्हणत होती, मग रडायलाच लागली. नाही, अशा लोकांबरोबर इमोशनली त्यांनी कितीही तुमच्यावर प्रयत्न केला, त्यांना माहीत असतं की आपण थोडं इमोशनल झालं की ही व्यक्ती आपल्याला आपोआप मदत करणारच आहे, ते तुमच्याच भरोश्यावर बसलेलं असं आपल्याला मदत करणारच इमोशनल झालं. इमोशनली त्यांच्यामध्ये अजिबात ब्लॅकमेल व्हायचं नाही आणि व्यावहारिक दृष्ट्या प्रॅक्टिकल राहायचं. अशा लोकांशी प्रॅक्टिकल राहायचं. जरी त्यांना काही दुःख झालं असेल, त्यांच्या दुःखातही सामील व्हायचं, त्यांच्या सुखातही सामील व्हायचं, पण ब्लॅकमेल न होता किंवा जास्त वाहून न जाता तुमच्या लिमिटमध्ये तुम्ही राहायचं. आपल्या गुपित असतात काही किंवा काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात किंवा आपले काही ड्रॉबॅक असतात, हे त्या लोकांना कधीही सांगायचं नाही, कारण ते लोक या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत असतात. आता एक गोष्ट अशी सांगायची म्हणजे की जी लोक स्वार्थी असतात, जी लोक मतलबी असतात, हे लोक तुमच्यावर कितीही वेळ येऊ द्या, मग ती वाईट वेळ येऊ द्या किंवा चांगली वेळ येऊ द्या, तर ते तुम्हाला मदतीला कधीही धावणार नाहीत. हे अगदी लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे अशा लोकांपासून दूर राहायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या थराला जातील हे सुद्धा सांगता येत नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांना आपणच चाणक्षपणे ओळखायचं आणि आपणच त्यांच्यापासून 4 हात लांब राहायचं. आता स्वार्थी आणि मतलबी माणसांना ओळखायचं म्हटलं तर काय करायला पाहिजे, तो वाईट प्रसंग असो किंवा नसो, आपली माणसं ओळखायची असल्यास त्यांना काही मदत मागा. कधी परीक्षा बघायची असते काही केस लोकांची, मदत मागा किंवा काही त्यांना अडचण सांगा. ते म्हटले की मी देणार आहे तर त्यांना त्याप्रमाणे तारीख सांगा. यापैकी काही लोक म्हणतील
की मला जमणार नाही, या अशा लोकांना तुम्ही मदत केलेली असते बरं का ऑलरेडी. मला जमणार नाही, आत्ता नाही, उद्या देतो, देणारा भले काहीही देईल, यांची भावना बघा. त्यांना क्रॉस चेक करा की नाही आपण हे करतायत का नाही. तर अशी लोक कितीही तुम्हाला अडचण असली तरी कधीही तुम्हाला मदतीला येणार नाही. तुमच्याकडनं ते सगळा त्यांचा कार्यभाग करून घेतील, पण ते तुमच्या मदतीला येणार नाही. तर त्यांना ओळखायला शिका, अगदी शांतपणे ओळखायला शिका आणि त्यांच्याबरोबर लिमिटमध्ये राहा. आणि समजा आपल्यावरच वेळ आली तर ही लोक टाळवाटाळवीची उत्तर देतात, वेळ नाहीये, नंतर फोन करतो, बिझी आहे, कामाची गडबड आहे, किंवा ही व्यक्ती समोर आहे मला बोलता येत नाही, ती व्यक्ती समोर आहे मला बोलता येत नाही. अशा भामट्या लोकांपासून कायम लांब राहा. त्यांचे जर काही काम असेल किंवा त्या काही अडचणीत असतील तर त्यांचं काम करू द्या त्यांना, आपणही त्यांना मदत करा, पण बाकीचं त्यांनाही करू द्या. म्हणजे कसं की हे लोक जे असतात ना हे तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करतात, तुमच्याकडनं कामं आटपून घेतात आणि वेळ आली की तुम्हाला कधीही उपयोगी पडत नाही. अशा स्वार्थी लोकांपासून कसं लांब राहायचं याचे एक 4-5 पॉईंट मला स्वतःला पण हे अनुभव आलेले आहेत, येतात पण आहेत. तर कसं लांब राहायचं, आपल्या बाउंड्रीज आपण कशा सेट करायच्या, आपल्या कुठल्या गोष्टी यांच्याबरोबर शेअर करायच्या, कुठल्या गोष्टी यांच्याबरोबर शेअर करायच्या नाहीत, ह्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या अनुभवानुसार मला आलेल्या होत्या त्या गोष्टी तुमच्याबरोबर आज शेअर करण्याचा प्रयत्न केला. अगदी छोटासा व्हिडिओ होता, पण मला वाटतं की सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये हाताची आपल्या 5 बोटं सारखी नसतात. व्हरायटी तऱ्हेवाईक लोक असतात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. तर अशी लोक आपल्या आयुष्यात येतात की नाही. तर म्हटलं आज ह्या विषयावर थोडी चर्चा करावी. रोजच रेसिपी घेतो आपण, तर आज ह्या, आणि माझा चॅनल फक्त रेसिपीचाच नाही आहे तर मल्टी ॲक्टिव्हिटी चॅनल आहे, तर म्हटलं आज ह्या विषयावर थोडीशी चर्चा करावी. माझ्यासारखे अनुभव तुम्हाला पण आलेत का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण वागताना आपलं एक लक्षात ठेवा, आपण दुसऱ्याला कायम मदत करायची, दुसऱ्याच्या अडचणीत मदत करायची, दुसऱ्याला काही त्रास होत असेल त्याच्यात मदत करायची, दुसऱ्याच्या सुखामध्ये सामील व्हायचं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये पण सामील व्हायचं, आपलं कर्तव्य आपण करायचं. आपल्या आयुष्यात जर आपल्याला भगवंताचं आपण जेव्हा काही नामस्मरण रोज करतो किंवा आपण देवाचं जे काही करतो ते आपण जर असं एकीकडे आपण देवाचं नाव घेतलं, एकीकडे आपण असं त्या लोकांसारखंच वागलं तर त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहत नाही. आणि आपण जेवढी देवाची सेवा करतो, भगवंताची सेवा करतो, ती सेवा व्यर्थ जाते. म्हणून त्या लोकांसारखंच आपण वागायचं नाही, नाही तर मग त्या लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीही फरक राहत नाही. पण ह्या लोकांना ओळखायचं कसं आणि या लोकांना स्मार्टली हँडल कसं करायचं एवढं फक्त मी अनुभवावरून थोडंफार शिकले आत्तापर्यंत. मलाही अजून खूप लोक ओळखण्यामध्ये काही वेळेस कन्फ्युजन होतं, पण आलेल्या अनुभवानुसार थोडीशी चर्चा तुमच्याबरोबर केली. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कोणालाही पर्सनली उद्देशून केलेला नव्हता, पण काही आयुष्यात आपल्याला रोजच्याच आयुष्यामध्ये अशा लोकांचे अनुभव येतात म्हणून म्हटलं थोडीशी चर्चा करावी. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. उन्हाळा खूप आहे, अगदी सगळीकडे उन्हाळा आहे, तर आपली जी बॉडी आहे ती डिहायड्रेट होऊ देऊ नका. थोडं थोडं पाणी दिवसभर पीत राहा. चला बाय बाय, टेक केअर.